हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात? मजेत ना? मी पण मजेतच. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नंदिनी राठोड. आता तर 5 वाजलेले आहेत सकाळचे. मी उठलेली आहे यांचा टिफिन बनवण्यासाठी. पण बघू शकता की बाहेर असं वाटते की बाहेर बघतच राहावं, कारण की एक माणूसही दिसत नाही. सर्वीकडे शांतता आहे, एकदम शांत वातावरण आहे. तुम्ही ऐकू शकता. तर असं आहे शांततापूर्ण वातावरण. चला तर मग ब्रश अंघोळ करून करूया पुढची तयारी. तर आता झालेली आहे आपली अंघोळ. चला लागूया आपल्या कामाला आता. इथे मी पीठ काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पीठ काढलेलं आहे मी बाहेर. या पीठ वगैरे काढून आता बघा, आता मेथीची भाजीसुद्धा चिरलेली आहे. तिला स्वच्छ धुवून ठेवलेली मी साईडला. जोपर्यंत तिचं पाणी निथळून जाईल तोपर्यंत करूया आपण पिठाची तयारी. पीठ मळून घेऊया आपण. बघू शकता आता बाहेर अजूनही काळोखच आहे आणि माझ्या किचनच्या खिडकीमधून असा व्ह्यू दिसतो सकाळच्या 5 वाजेला, 5:30 वाजता. बघू शकता. तर बघा, हा आमचा विचित्र माणूस उठलेला आहे. डोळे पण चोळत नाही की किचनमध्ये हाजीर होऊन जातो. चला तर पीठ वगैरे मळून घेऊया आपण. तोपर्यंत याला बघा असं टाकून दिलेलं आहे खाली. थंडी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे असं टाकून त्याला बसवलेलं आहे. बघा, दूध तापवत ठेवलेलं आहे. चला गोळे बनवून घेऊया. तोपर्यंत पीठ मळून ठेवलेलं आहे, गोळे बनवून ठेवते आणि नंतर भाजीची तयारी करते. बघा, तोपर्यंत याला मी दिलेला आहे बॉर्नविटा. कसा पितोय बघा. नाटकं भरपूर असतात याचे. बघा, मी कशी बिना पोळीपाट बिना लाटण्याच्या चपात्या लाटत नाही म्हणा, बनवते. बघू शकता, आमच्या गावाला असंच बनवतात. माझ्या सासूबाईंनी मला ही पद्धत शिकवलेली आहे. मला आधी नव्हत्या येत, पण लग्नानंतर मी शिकली. आमच्या आहोंना अशाच चपात्या आवडतात, हातावर बनवलेल्या. आणि अशा त्यांचे जोडपदर जे असतात ते काढून सिंगल बनवून तशाच त्यांना आवडतात खायला. बघू शकता. तर वळूया आपल्या देवपूजेकडे. बघा कसे दोघेजण देवपूजा करतात. आमचे हे दररोज सकाळी दिवा लावून जातात. दिवा अगरबत्ती सगळं करून व्यवस्थितरित्या आमचं देवपूजा होऊन जाते. तिघांची पण होऊन जाते. तो तर बिना आंघोळीचा असतो, पण चालतं आपल्याला, लहान मुले आहे ना ते. तरी बघा, आमचे देवबाप्पा आणि आमचे आहो करतायत देवपूजेची तयारी. आवरून झालेलं आहे. चला तर या मग फॅमिली आपली चहा पिऊन घेऊया आपण. आमचे हे बघा, मोबाईलशिवाय त्यांना फुरसत नसतेच कुठे. उजेड झालेला आहे बघा. आता उजेडात कसं दिसतंय आमचा एरिया. आहे 4थ्या माळ्यावरून मी शूट करते याला. चला तर मग आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आशा करते की तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. तो पहिलाच व्लॉग आहे. कुठे चुकी झाली असेल तर माफ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक नक्कीच करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.